बातमी महत्वाची। मुंबईत प्रदूषणाची पातळी आज धोकादायक श्रेणीत आहे। मुंबईचा AQI 244 वर आहे। वांद्रे, बोरिवली, कुर्ला हे भाग सर्वाधिक प्रदूषित आहेत। अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे। काही ठिकाणी तर धोकादायक श्रेणीत हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे। तर मुंबईतली हवेची प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे। 3 वेगवेगळ्या भागांमधून आपण यात सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी जाणार आहोत आपण दादरमध्ये। निवृत्ती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या ठिकाणाहून। निवृत्ती, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल सातत्याने आकडेवारी समोर येते। कारवाई केल्याबद्दल सांगितलं जातंय, नोटिसा पाठवल्या जातात, मात्र प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये। नक्कीच नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी सुधारेल अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली होती। परंतु 1 आणि 2 तारखेला मुंबईची हवेची गुणवत्ता जी आहे ती स्थिर राहिली होती, कारण की मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे हवेची गुणवत्ता पातळी जी आहे ती सुधारली होती। परंतु त्यानंतर आता पुढील 2 दिवस जे आहे ते पुन्हा एकदा मुंबईच्या हवेची पातळीची गुणवत्ता जी आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी विशेष करून काळजी घ्यावी असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण मुंबईमध्ये जे काही बांधकाम सुरू आहे, विशेष करून इमारतींचं जे बांधकाम सुरू आहे, या बांधकामांना मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार नोटिसा दिल्या जात आहेत। परंतु हे बांधकाम सुरू असताना देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित जे आहे ते होत असल्याची बाब समोर येते। नक्कीच या बाबी सातत्याने समोर येत आहेत। थेट जाणार आहोत गिरगावमध्ये। आपले प्रतिनिधी रमेश चेंडके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रमेश, दादरबंद काय परिस्थिती आपण जाणून घेतलं, गिरगावात नेमकी काय परिस्थिती आहे? समुद्राला लागून असलेला हा संपूर्ण परिसर आहे। काय नेमके आत्ताचे तिथले अपडेट्स हवेच्या संदर्भातले? निश्चितच श्रुती, आता मी गिरगाव या चौपाटीच्या ठिकाणी परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्याच्या आपण बघतोय की दूरवरपर्यंत जे बिल्डिंग आपल्याला एरवी दिसतात, मात्र याच प्रदूषणाच्या याच्यामुळे जे आहे ते आपल्याला हे बिल्डिंग दिसत नाही। त्यामुळं कुठंतरी वयोवृद्ध असतील, लहान बालकं असतील, यांना श्वानाचा त्रास असेल, त्याचबरोबर सर्दी असेल, खोकला असेल, असं जे आहे ते या आजारांना समोर जावं लागते। कुठंतरी दिवसेंदिवस जे आहेत ते मुंबईतील हवेचे प्रदूषण जे आहेत ते वाईट परिस्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या सर्व भागामध्ये आपण बघतोय की कशा प्रकारे एक दाट धुकं पडल्यासारखं हे सगळं प्रदूषणाचं धुकं जे आहे ते सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते। आणि याच मी आता गिरगाव या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये नक्कीच रमेश, नक्कीच थेट जाणार आहोत ठाण्यात। आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयुरेश, ठाण्यातली हवा प्रदूषणाची पातळी काय, नेमके त्या संदर्भातले अपडेट्स आहेत? नक्कीच श्रुती, आपण जर बघितलं गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे। ठाण्यामध्ये जर आपण बघितलं AQI 257 वर पोहोचला आहे आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता जी आहे ती अत्यंत खराब आहे। एकीकडे जे बांधकाम सुरू आहेत, जे प्रकल्प सुरू आहेत, त्यांना देखील स्थगिती देण्यात आले। तर रात्रीच्या सुमारास जे कंपन्या आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण केलं जात होतं आणि अशा कंपन्यांना देखील नोटीस देण्यात आली आहे। मात्र हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे आणि त्यामुळे जे ह्याचा परिणाम जो आहे तो नागरिकांना पडत आहे, लहान मुलांवर पडत आहे, ज्येष्ठ नागरिकांना पडत आहे, कारण की घशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तर प्रशासनाच्या वतीने देखील सांगण्यात येते की नागरिकांना काळजी घ्यावी, रस्त्यावरून जाताना मास्क घालावा असं देखील म्हणण्यात येते। दुसरीकडे जर आपण बघितलं नक्कीच निवृत्ती, रमेश आणि मयुरेश, तुम्हा तिघांचेही धन्यवाद। ही संपूर्ण महत्त्वाची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्या